झालेल्या भारताच्या इतिहासामधील अत्यंत दुर्दैवी हल्ला, देखील प्रत्येकानं निर्माण मान खाली घालावाच्या पद्धतीचा भ्याड हल्ला पाकड्यांनी केला। आणि तो हल्ला म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामधलं माणूस गेल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी भारतावर झाली। त्याचं कारण म्हणजे निष्पाप निरागस माणसं या ठिकाणी पहलगामला फिरण्यासाठी गेले, मनामधली कुठली शंका नव्हती, पण त्या ठिकाणच्या पाकड्याच्या नेहमी या ठिकाणी षडयंत्रानुसार आपल्या निष्पाप या ठिकाणी जवळपास 26 लोकांचा बळी त्या ठिकाणी गेला। प्रत्येकांना त्यांची जात विचारली गेली। प्रत्येक महिलेच्या पुढी एक तर महिला 8 दिवसापूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांना गेले आणि गेल्यानंतर त्याची जात विचारून त्या मायबाऊलीच्या समोर त्या नवऱ्याला मारण्यात आलं। कित्येक मुलाच्या समोर त्यांच्या वडिलांना मारण्यात आलं, कित्येक पत्नींच्या समोर त्यांच्या पतींना मारण्यात आलं। असं मोठ्या पद्धतीचं षडयंत्र पाकिस्तान कडून या ठिकाणी केल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतोय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जसं बोलतात ते करून दाखवण्याचं काम या ठिकाणी पाकिस्तानच्या परवाच्या सिंदूर हमल्यामधून या ठिकाणी करून दाखवण्याचं काम केलं। जवळपास 9 अड्डे पाकिस्तानचे, या अड्ड्यामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं, दहशत पूर्ण जगामध्ये पसरली जाते। अशा पद्धतीचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते भारताच्या सैनिकांनी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान आमच्या सगळ्या भारतीयांना या ठिकाणी। मित्रांनो, काही वर्षापूर्वी भारताकडे पाहण्याची प्रतिमा वेगळी होती, पण आज आम्हाला अभिमान वाटतोय की भारताकडे आता कोणी डोळा उगारून पाहण्याची हिंमत करू शकणार नाही। त्याचं उदाहरण म्हणजे परवाची घडलेली घटना या ठिकाणी आहे। जगामधला सगळ्यात मोठा देश असणारा, राष्ट्र असणारा, आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला मध्यस्थी करावी लागली। हे पाकडे जाऊन या ठिकाणी ट्रम्पच्या पायाची पडले आणि ट्रम्पना सुद्धा आपल्याला विनंती करावी लागली आणि त्यावेळेस या ठिकाणी बरंचसं पाकिस्तानचं इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केल्यानंतर आपण माघार या ठिकाणी घेतलेला। पण आता भारत माननीय मोदीजींनी सांगितल्यासारखं भारतावर कुठलाही हल्ला झाला तर त्याची सुरुवात आता युद्धामध्ये होणार आहे, एवढा मोठा संदेश या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे। तिन्ही दलाच्या सैनिकांनी, वायुदल असेल, एअरफोर्स असेल, मिलिटरी असेल, या तिन्ही दलाच्या, नेव्ही असेल, या तिन्ही दलाच्या सैनिकांनी दाखवून दिलेला आहे जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये 400, 500 किलोमीटर घुसून यशस्वी पद्धतीचं, हे मोठ्या पद्धतीचं या ठिकाणी अभियान या ठिकाणी राबवून भारताला यश मिळवून देण्याचं पराक्रम या ठिकाणी भारताच्या सैनिकांनी या ठिकाणी केलेला। पण भविष्यात भारताकडे कोणी आता डोळा उगारून पाहण्याची हिंमत या ठिकाणी करणार। मला अभिमान वाटतोय या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी पहिला अनुभव माणूसाची या ठिकाणी भारत देशामध्ये कुणामुळे आणि कोणी केली असेल तर त्यांचं नाव आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी। आणि त्यांच्याच नेतृत्वावर एक पाऊल पुढे ठेवून आज जर कोणी चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर ते आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री मोदी साहेब। म्हणून मोदी साहेबांचे आणि भारतीय सैनिकांचे या ठिकाणी उदगीरकरांच्या वतीनं मी मनस्वी आभार व्यक्त करतो। आणि या मागच्या सिंदूरच्या अगोदर जे पहलगाममध्ये हमला झाला त्याच्यामध्ये शहीद झालेल्या भारतीयांना विनम्रपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। धन्यवाद। पाकिस्तानच्या अतिरेकींनी जो हल्ला केला तो हल्ला अत्यंत निर्घृणपणे त्यांनी भारतीय 26 लोकांना त्या ठिकाणी मारले। याचा उत्तर म्हणून भारतीय आर्मीने एक सिंदूर मोहीम, सिंदूर ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून अगदी 2 दिवसामध्ये पाकिस्तान सरकार नराधमाला त्या ठिकाणी नमवलं। हे सर्व जर कौतुक करायचं असेल तर आपल्या इंडियन आर्मीचं त्या ठिकाणी आपण सर्वांना कौतुक करावं लागेल। एवढंच नव्हे, आजपर्यंत कुठल्याही व्यक्तिमत्वानं एवढी मोठी हिंमत
एवढं मोठं धाडस कोणीही दाखवलं नाही ते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे 9 अतिरेकी स्थान त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं. असं फौलादी आणि हिम्मतवान काम फक्त नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्याच हाताने झालं आणि नरेंद्रभाई मोदी यांना भक्कमपणे साथ देणारी भारतीय आर्मी 2 दिवसामध्ये पूर्ण पाकिस्तानला गुडघ्यावरती आणण्याचं काम त्या इंडियन आर्मीनं त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी इंडियन आर्मीचं आपल्या सर्वांच्या वतीनं कौतुक करतो आणि याच्यामध्ये भारतीय नागरिक जे बळी गेले त्यांना मी नम्र अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय भारत. त्या ठिकाणी गेली आणि सगळीच महिलांचं त्या ठिकाणी सिंदूर पुसलं गेलं. म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी एक बोलकं आणि हृदयस्पर्शी एक नाव देऊन त्या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन असं नाव दिलं आणि आपल्या माता भगिनीचं सिंदूर दिलं. त्या माता भगिनीला न्याय देण्यासाठी त्या पाकिस्तानमध्ये घुसून हे स्ट्राईक असेल ऑपरेशन करून त्या ठिकाणी येथील जे आतंकवादी आहेत त्यांचे हत्या आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते सिंदूर पुसलं गेलं तर माता भगिनीला कुठंतरी न्याय मिळाला. म्हणून आमच्या समस्त माता भगिनीच्या वतीनं इंडियन आर्मीचं आम्ही अभिनंदन करतो आणि ज्या शहीद झालेले सैनिक आहेत त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे. बांधवांनो आणि भगिनींनो, संपूर्ण देशभर किंवा संपूर्ण जगामध्ये जर आज कुठली चर्चा असेल तर ते भारताच्या पराक्रमी जवानांची चर्चा आहे. जगाचा इतिहास साक्षीला आहे. ज्या वेळेस भारताच्या शेपटावर जनजन पाय ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचा शिरच्छेद करण्याचं काम भारतीय जवानांनी केलेलं आहे. आणि याच्या ऐतिहासिक चौकात आपण थांबलो होते. शहीद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णीचा चौक आहे. आपल्या सर्वांना देशभक्तीची प्रेरणा देणारा चौक आहे. आणि या चौकातून मला आव्हान करायचं आहे, जगातली कुठली ताकद आता भारत देशाला रोखू शकणार नाही. कारण जगाचा नायक नरेंद्र मोदींच्या रूपात या देशावरती राज्य करतात आणि सामान्य माणसाच्या हृदयावर राज्य करतात. त्यामुळे पाकिस्तानला वाटलं 22 माणसं मारून भारताची नैतिकता, भारताचं मनोबल, भारताचं मनोधैर्य खच्ची होईल. पण तसं नाही. भारत वीर प्रसव आहे. इथल्या प्रत्येक जातीत, इथल्या प्रत्येक धर्मात, इथल्या प्रत्येक गावात, इथल्या प्रत्येक घराघरामध्ये पराक्रमी वीर जन्माला आले आहेत. हेच इथल्या भारताच्या जवानांनी सिद्ध केलेलं आहे. आणि जगाचा दबाव आला. पाणी बंद केल्यावर तर पाणी पळालं पाकिस्तानच्या तोंडचं. आता खरी लढाई इथून पुढे चालू राहणार आहे. 2 दिवसात गुडघ्यावर पाकिस्तान आला. अरे बाबा, ज्यांच्या देशात खायचे वांदे, पिठा मिठाचे वांदे, त्यानं भारत देशाच्या नादाला लागू नये. पण जित्याची घोड मेल्याशिवाय जाईना. याला अजून लई ठेचायचं होतं आपल्याला, याला अजून लई मारायचं होतं आपल्याला, याला अजून लई हाणायचं होतं. घरात घुसून मारले, नाक कापलं तरी बी धो काय म्हणणारी अवलाद ही पाकिस्तानची अवलाद आहे. त्यामुळे बांधवांनी, देशातली सगळी जनता मोदी साहेबांच्या पाठीशी आहे, जवानांच्या पाठीशी आहे. लग्न झाल्यावर 4 महिन्यात 6 महिन्यात घरच्या घरमारला सोडून सीमेवरती जाऊन मृत्यूला आलिंगन देणारे वीर जवान याच भारत मातीत जन्माला आले आणि त्यांच्या बळावरती हा तिरंगा पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर आपली मान उन्नत केला. आपल्या सर्वांचं स्वप्न आहे, बड़ी वैभवाने तुम्ही स्वराष्ट्रम या देशाला, या जगाच्या पाठीवर अत्युच्च शिखरावर घेऊन जायचं असेल तर एकच पर्याय नरेंद्र मोदी साहेब पर्याय आहेत. आणि त्यांच्या सोबत आपण सगळेजण या देशातल्या आदरणीय मोदी साहेबांच्या आणि जवानांच्या पाठीशी अजून पुढे गंभीरपणे उभं राहावे एवढं त्या ठिकाणी बोलतो. आणि